हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये नार्कोटिक ॲनाल्जेसिक चॅप्टरला सुरुवात केली होती. तर ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय? तर असा ड्रग जो बॉडीच्या कोणत्याही पार्टच्या पेनच्या परसेप्शनला रिव्हर्सेबली ब्लॉक करतो किंवा इनिबिट करतो. आपण ॲनाल्जेसिक्सची डेफिनेशन बघितली होती. नंतर नार्कोटिक्स म्हणजे काय? The narcotics ones are the analgesic drug which possesses the ability of depressing the central nervous system. हे नार्कोटिक्स म्हणजे आपण नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण पेन बघितला. पेन म्हणजे काय? अ पेन इज अ अनप्लेजंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स असोसिएटेड विथ अ ॲक्च्युअल ऑर अ पोटेन्शियल टिश्यू डॅमेज ऑर अ डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ अ सच डॅमेज. तर पेन म्हणजे काय? परसेप्शन ऑफ फिलिंग इन दॅट अ पर्टिक्युलर पर्सन डिस्कम्फर्टेबल अँड अनकम्फर्टेबल असतो. म्हणजे बेसिकली पेन म्हणजे काय? द वॉर्निंग सिग्नल दॅट इंडिकेट सम अबनॉर्मॅलिटी इन द बॉडी. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर आपण पेनचे टाईप बघितले, ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूट पेन हे टेम्पररी असता, सर्व अँड हॅज अ क्विक ऑनसेट अँड अ सबसिडियन्स. ऑन द अदर हँड क्रोनिक पेन is a persistent, dull and has a gradual onset and a substituent. Third one is psychogenic pain, has a no anatomical or a physiological explanation and is a exclusively a psychological condition. आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय? असा सबस्टन्स जो स्पेसिफिक पार्टच्या पेनच्या परसेप्शनला रिव्हर्सेबली इनिबिट करतो विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. दॅट इज द ॲनाल्जेसिक्स. ॲनाल्जेसिक्स ड्रगचे क्लासेस आहे ओपिओइड्स, NSAID, ॲसिटामायनोफिन, फ्लुपिरिंटिन आणि झिंकोनोटाइड. Narcotic analgesics are the drugs that relieve a pain by binding to a opioid receptor which are present in the central and peripheral nervous system, can cause a numbness and induce a state of unconsciousness. त्यानंतर आपण ओपिओइड रिसेप्टर्स बघितले आणि त्यानंतर आपण स्टडी केला नार्कोटिक ॲनाल्जेसिक ड्रग. फर्स्ट ड्रग बघितला आपण मॉर्फिन. हा ओपियम अल्कलॉइड आहे, यूज ॲज अ नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स. तो ड्रग ॲज अ मॉर्फिन सल्फेट आणि मॉर्फिन हायड्रोक्लोराईड ॲज अ यूज केला जातो. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितली मॉर्फिनची. त्यात प्री सिनेप्टिक नर्व आणि पोस्ट सिनेप्टिक नर्व. प्री सिनेप्टिक नर्व receptor are start from a neurotransmitter. Morphine are produce their action through a opioid receptor. All opioid receptor are a G protein coupled receptor. They also open the potassium channel. हे पोस्ट सिनेप्टिक मध्ये असतं. दे ऑल्सो ओपन द पोटॅशियम चॅनल. यात सेलमधील पॉझिटिव्ह चार्ज बाहेर येतात आणि सेलमध्ये निगेटिव्ह चार्ज वाढतात. त्यालाच हायपर पोलरायझेशन म्हणतात आणि हे डिले करतात डिपोलरायझेशनला. आणि जोपर्यंत डिपोलरायझेशन होत नाही तोपर्यंत पेनचं सेन्सेशन होत नाही. आणि ते मॉर्फिन ऑल्सो इनिबिट द ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल. हे प्री सिनॅप्टिक नर्व मध्ये असतं. दे ऑल्सो इनिबिट द ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल. कॅल्शियमच्या एंट्रीमुळे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होता आणि न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाल्यामुळे आपल्याला पेनचं परसेप्शन होतं. जर कॅल्शियम चॅनलच्या ओपनिंगला जर इनिबिट केलं तर
न्यूरोट्रान्समीटर रिलीज नाही होणार आणि पेनचं परसेप्शन पण नाही होणार. दे इनिबिट द एंट्री ऑफ कॅल्शियम चॅनल, यामुळे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत नाही आणि यामुळेच न्यूरोट्रान्समीटर पण रिलीज होत नाही. दे इनिबिट द ऑर रिड्यूस द इंट्रासेल्युलर कॅल्शियम अँड डिक्रीज द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर, यामुळे पेनचं परसेप्शन कमी होते. डिक्रीज द ट्रान्समिशन ऑफ पेन इम्पल्सेस, हे मोड ऑफ ॲक्शन आहे मॉर्फिनचं. त्यानंतर आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघितले मॉर्फिनची, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट होतो, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट होतो, नंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकवर काय इफेक्ट होतो, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण फार्माकोकायनेटिक्स बघितलं मॉर्फिनचं, म्हणजे EDMA बघितलं मॉर्फिनचं. थेरपेटिक युजेस बघितले, ॲडव्हर्स इफेक्ट. त्यानंतर आपण बघितला ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग. इट ऑकर्स फ्रॉम अ क्लिनिकल ओव्हरडोसेज फ्रॉम suicidal intention. It is a characterized respiratory depression, cold skin and pinpoint pupil, that is the miosis, म्हणजे constriction of pupils, म्हणजे प्युपिलची साईज छोटी होती, दॅट इज द मायोसिस. हायपोटेन्शन आणि शॉक, कोमा अँड डेथ इज ड्यू टू रेस्पिरेटरी डिप्रेशन. ट्रीटमेंट काय आहे ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग, त्यामध्ये अँटागोनाइज वापरले जातात. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ स्पेसिफिक अँटागोनिस्ट अँड गॅस्ट्रिक लॅवाज. एक्झाम्पल आहे त्याचं नॅलॉक्झॉन, नॅल्ट्रोक्झॉन. नॅलॉक्झॉनचा डोस आहे 0.4 mg IV रिपीटेड एव्हरी 2 minutes टिल नार्कोटिक रिव्हर्सेबल इज अचीव. आणि सेकंड आहे गॅस्ट्रिक लॅवाज इज युजफुल टू वॉश आउट द इंजेस्टेड ड्रग. नॅलॉक्झॉन हा अँटागोनाइज म्हणून ॲक्ट करतो, म्हणजे ओपॉइड रिसेप्टरला जिथे ओपॉइड ड्रग म्हणजे मॉर्फिन बाइंड होणार असतो ड्रग बाइंडिंग साईटला, तिथे नॅलॉक्झॉन बाइंड करतो. नॅलॉक्झॉनची बाइंडिंगची ॲफिनिटी ही जास्त असते ॲज कम्पेअर टू मॉर्फिन, त्यामुळे ते रिप्लेस करतात मॉर्फिन ड्रगला आणि नॅलॉक्झॉन बाइंड होता आणि मॉर्फिनची पॉयझनिंग कमी होते. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. आपण आता नेक्स्ट ड्रग बघणार आहोत, कोडीन. कोडीन इज अ मिथिल मॉर्फिन. इट डिकम्पोजेस इनटू अ मिथेन अँड अ मॉर्फिन इन द बॉडी. म्हणजे हे बॉडीमध्ये गेल्यानंतर कोडीन त्याचं डिकम्पोजेस होतं, म्हणजे बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं, मेटाबलाइज होतं ते, आणि ते कन्वर्ट होतं मिथेन आणि मॉर्फिनमध्ये. इट्स अ फार्माकोलॉजिकल ॲक्शन आर सिमिलर टू दॅट ऑफ मॉर्फिन. त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन ही मॉर्फिन सारखीच आहे, बट इट्स अ पोटन्सी ॲज वेल ॲज अ ॲडिक्शन लायबिलिटी इज लेस दॅन मॉर्फिन. त्याची पोटन्सी आणि ॲडिक्शन लायबिलिटी ही मॉर्फिनपेक्षा कमी आहे. इट इज अ लेस कॉन्स्टिपेटिंग दॅन द मॉर्फिन. इट इज अ नॉट पॉवरफुल डिप्रेसंट लाईक अ मॉर्फिन. It depresses a cough center, hence useful in the treatment of dry cough. Dry cough मध्ये कोडीनचा यूज होतो. It has a synergistic effect with a non-narcotic analgesic like a aspirin. Hence it is found in a compound analgesic tablet. The major advantage of codeine is that it can be given orally. Therapeutic use काय आहे कोडीनचा? Codeine is mainly used as an antitussive and as a mild analgesic and an antidiarrheal drug. Codeine is a 3-methyl ether of a morphine. Pharmacological effects are similar to morphine, but its analgesic potency is 1 to 12 of a morphine. Cough depressant potency is 1/4 of morphine. Analgesic effect is stronger than the aspirin. 30 mg of codeine is equivalent to 600 mg of aspirin.
less sedation, respiratory depression and a fever, a gastrointestinal effect. Uses काय आहे? mild to moderate pain and serves cough by a oral administration. Physical dependence in a long administration. Semi-synthetic derivative of opium alkaloid. त्याचं एक्झाम्पल आहे हिरोईन और डायमॉर्फिन हायड्रोक्लोराइड. Dimorphin is a semi-synthetic derivative of morphine in which the both of hydroxy group have been acetylated. It causes a similar analgesia and a respiratory depression as a morphine but less nausea and vomiting, constipation and sedation. The analgesic action of dimorphin is a more rapid than the morphine but lasts for a 2 to 3 hours only. Dimorphin is a very prone to cause a dependence and it is illegal in many countries. डिपेंडन्स जास्त कॉज करतो हिरोईन, त्यामुळे इलिगल आहे त्याचं यूज करणं खूप साऱ्या कंट्रीमध्ये. त्यानंतर आहे सिंथेटिक ॲनाल्जेसिक्स. त्याचं एक्झाम्पल आहे पेथिडिन, मिथॅडोन आणि बेन्झोमॉर्फन्स. तर पेथिडिनला अजून नाव आहे मेपेरिडिन. पेथिडिन इज अ सिंथेटिक ड्रग unrelated to morphine and was found in a search for a spasmolytic drug with a atropine-like properties. The difference between morphine and pethidine are morphine's absorption on oral administration is unpredictable. तर मॉर्फिन हे ॲडमिनिस्टर केलं जातं बाय सबक्युटॅनस रूट. तर पेथिडिन हे वेल ॲब्झॉर्ब ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन बिकॉज ऑफ इरिटंट नेचर, नॉट ॲडमिनिस्टर बाय सबक्युटॅनियस रूट. मॉर्फिन हे पोटंट ॲनाल्जेसिक आणि नार्कोटिक आहे आणि पेथिडिन हे लेस पोटंट ॲनाल्जेसिक आहे. मॉर्फिन हा स्पाझमोजेनिक ॲक्टिव्हिटी दाखवतो आणि पेथिडिन हा स्पाझमोलायटिक ड्रग आहे. मॉर्फिन हा डिप्रेस करतो कफ सेंटरला, तसंच पेथिडिन हे डज नॉट डिप्रेस द कफ सेंटर. तर मॉर्फिन हा कन्स्ट्रिक्ट करतो प्युपिलला, तो मायोसिस दाखवतो म्हणजे प्युपिलची साईज छोटी करतो. तर पेथिडिन हा प्युपिलवर काहीच इफेक्ट दाखवत नाही, म्हणजे काहीच इफेक्ट नसतो, मायोसिस इफेक्ट दाखवत नाही पेथिडिन ड्रग. आणि मॉर्फिन हा डिप्रेस करतो रेस्पायरेशनला इन अ न्यूबॉर्न हेन्स नॉट युजफुल टू रिलीव्ह लेबर पेन. आणि पेथिडिन हा लेबर पेनमध्ये यूज होतो. कंपॅरेटिव्हली लेस डिप्रेशन ऑफ अ रेस्पायरेशन हेन्स युजफुल इन अ लेबर पेन. हा डिफरन्स होता मॉर्फिन आणि पेथिडिनमध्ये. तर थेरपेटिक यूज काय आहे पेथिडिनचा? इन द ट्रीटमेंट ऑफ रिनल अँड बायलरी अँड इंटेस्टिनल कोलिक्स, इन द ट्रीटमेंट ऑफ पेन इन अ कोरोनरी थ्रोम्बोसिस अँड टू रिलीव्ह लेबर पेन. हा थेरपेटिक यूज आहे. साईड इफेक्ट काय आहे पेथिडिनचा? स्वेटिंग, नोशिया, थ्रिस्ट, डिझीनेस, ड्रायनेस ऑफ माउथ and tolerance and dependence can develop. हे आपला इथे आपला 8 चॅप्टर नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स हा कंप्लीट झाला आहे. आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, दॅट इज द ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक आणि नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. स्टडी करा स्टुडंट. Thank you.